श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. जर आपण नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हो, बेल घंटा आयकॉन पण प्रेस करून घ्या, जेणेकरून स्वामींनी आपल्यासाठी जे पवित्र संदेश दिले आहेत ते आपल्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील. तर चला स्वामी संदेशाला सुरुवात करूया. एका थकलेल्या आयुष्याला जर पुन्हा उभं करणारं कोणी असेल तर ते म्हणजे श्री स्वामी समर्थ, श्री अक्कलकोट स्वामी. जे कुणी त्यांचं नुसतं स्मरण करतं त्यांचं नशीब बदलतं. ही गोष्ट आहे एका सामान्य माणसाची, न संपणाऱ्या दुःखात गुरफटलेल्या एका बापाची. नाव शंकर, पेशाने साधा पगारदार, बायको आजारी, मुलाच्या शिक्षणाचं ओझं, कर्ज बोकाळलेलं. एक दिवस पूर्णपणे खचलेला शंकर अक्कलकोटला गेला. म्हणाला, स्वामी, काहीच उरलं नाही, आता जगायचं कारणच संपलं आहे. आणि स्वामींचं फक्त एकच वाक्य, डरू नकोस, मी आहे. त्या दिवशीपासून शंकराच्या जीवनात जे घडलं ते चमत्कार नाही तर स्वामींचं अस्तित्व आहे. शंकर घरी परतला. बायकोच्या उपचारासाठी पैसा हवा होता आणि दुसऱ्याच दिवशी त्याच्या ऑफिसमध्ये रिटायर झालेल्या कर्मचाऱ्याचा फंड परत आला. शंकरच्या खात्यात चुकून जमा झाला 85,000. तो घाबरून मॅनेजरकडे गेला, पण मॅनेजर म्हणाला, ही तुमची बायकोच्या मेडिकल क्लेमची रक्कम आहे, HR ने प्रोसेस केली होती. शंकरला आठवलं तो कधीच क्लेम केला नव्हता. ही कृपा होती त्याच्या अश्रूंना उत्तर देणाऱ्या स्वामींची. पुढील 6 महिन्यात त्याच्या बायकोची तब्येत सुधारली, मुलाला स्कॉलरशिप मिळाली आणि त्याच रात्री त्याच्या स्वप्नात आले श्री स्वामी समर्थ. ते म्हणाले, तू आता फक्त माझं नाम घेत राहा, मी तुझ्याबरोबर आहे. तो दिवस आणि आज शंकर दर गुरुवारी 100 भाकऱ्या वाटतो आणि रोज रात्री स्वामी समर्थ म्हणून झोपतो. गोष्ट आहे रेखा नावाच्या विधवा महिलेची. 2 मुलं, कोणताही आधार नाही. सासरचं घर विकत गेलं. ती फुटपाथवर आली. एका मठाजवळ ती थांबली. संध्याकाळी आरती चालू होती. आरती संपल्यावर ती बुडबुडत्या डोळ्यांनी बोलली, स्वामी, माझ्या लेकरांना झोपायची जागा नाही, तुमचं हे दार तरी उघडं राहू द्या. रात्री ती स्वप्नात पाहते एक तेजस्वी पुरुष येतो आणि म्हणतो, उद्या सकाळी तुझं काम होईल, चिंता करू नकोस. दुसऱ्या दिवशी एका NGO वाल्याची गाडी तिच्या पाशी येते. विचारतात, तुम्ही महिला शेल्टरसाठी अर्ज केला होता का? तुमचं नाव यादीत आहे. आणि रेखा व तिची मूल सुरक्षित घरात जातात. हे केवळ योगायोग नव्हे, ही होती श्री स्वामी समर्थांची अदृश्य कृपा. आजही कित्येकांच्या घरात भिंतीवर स्वामींचा फोटो आहे, पण तो फक्त चित्र न ठेवता विश्वास ठेवा. जेव्हा संकट येतं तेव्हा बरोबर चालणारे सारे दूर जातात, पण एकच अस्तित्व मागे उभं राहतं, अक्कलकोट स्वामी समर्थ. स्वामींना हाक द्या, मग तुमचं मन, तुमचं नशीब आणि तुमचं आयुष्य सगळं बदलेल. आणि लक्षात ठेवा, स्वामी तुम्हाला विसरणार नाहीत, फक्त तुम्ही त्यांना विसरू नका. स्वामी भक्तांनो, कधीकधी आयुष्य इतकं थकलं वाटतं की आपण स्वतःलाच ओळखत नाही. संकट, एकटेपणा, अपेक्षांचं ओझं आणि नुसतं चालत राहणं. पण त्या अंधाराच्या वाटेवर एखादं तेजस्वी अस्तित्व आपल्या खांद्याला खांदा लावून साथ देतं, ते म्हणजे श्री अक्कलकोट स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला सांगतोय अशाच एका तरुणाची गोष्ट, ज्याने स्वामींवर विश्वास ठेवून अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल केली. आकाश, IT इंजिनियर, मुंबईत लाखोचं पॅकेज, पण हृदयात एकटेपणा, तुटलेली प्रेमकथा आणि आत्महत्येचा विचार. एक दिवस त्याने ट्रेनच्या समोर उडी मारण्याचा विचार केला, पण ऐनवेळी त्याला मोबाईलवर एक मेसेज आला, स्वामी समर्थ म्हणतात, जीव देण्याआधी एकदा माझं नाव घ्यावं. त्या क्षणी ट्रेन पुढून गेली आणि तो बसला एकटक त्या मेसेजकडे बघत. त्या दिवशीपासून आकाशने दर गुरुवारी
एका मंदिरात जाणं सुरू केलं आणि एक दिवस त्या मंदिरात एका वृद्ध माणसाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला, म्हणाला, तुला पुन्हा उभं राहायचं आहे, तुझं आयुष्य संपलेलं नाही. आकाश वळून पाहतो, तो वृद्ध कुठेच दिसत नाही. तो दिवस आणि आकाश आज मानसिक आरोग्यासाठी हजारो युवकांना मार्गदर्शन करतो आणि रोज सकाळी फक्त एकच मंत्र म्हणतो, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. शीतल, गावातून आलेली शिक्षिका, पहिल्या शाळेच्या दिवशी शाळा बंद, पगार नाही, राहायला जागा नाही. ती थेट अक्कलकोटला गेली. मंदिराबाहेर थांबून म्हणाली, स्वामी मला हिम्मत दे, घरापासून दूर आहे, पैसाही नाही. त्या रात्री तिला स्वप्नात स्वामी म्हणाले, तुझं काम मी करून ठेवलं आहे, विश्वास ठेव. दुसऱ्या दिवशी एक शिक्षक नोकरी सोडतो आणि त्याच जागी शीतलची नियुक्ती होते. तिला पगार मिळतो, सोबत क्वार्टर्सही, आणि पुढे तिचं पूर्ण आयुष्य बदलून जातं. ती आज एक जिल्हास्तरीय शिक्षणाधिकारी आहे. ही कृपा नाही तर काय? तिच्या प्रत्येक व्हॉट्सअप स्टेटसला एकच, जय स्वामी समर्थ. तुम्ही कितीही गडबडीत असलात, काळजीत असलात, पापांनी भरलेले असलात, स्वामी तुमच्यावर रागावत नाहीत. फक्त वाट पाहतात की तू कधी जय स्वामी समर्थ म्हणशील. स्वामी म्हणजे वडिलासारखा आधार, स्वामी म्हणजे आईसारखं प्रेम, स्वामी म्हणजे नशीब बदलणारा जिवंत अनुभव. कोणताही भक्त फुकट जात नाही आणि कोणतंही श्रद्धेचं अश्रू व्यर्थ जात नाही. तुम्ही फक्त एक काम करा, स्वामींचं नाम घ्या. संकटात सुद्धा माझे स्वामी समर्थ आहेत हे मनाशी ठेवा आणि मग पहा तुमचं आयुष्य कसं हळूहळू फुलू लागतं. थकल्या पावलांना दिशा दिली, अंधारात स्वामींनी आशा दिली. आयुष्याची वाट हरवली जेव्हा स्वामींचं नाव आठवलं तेव्हा. संकट आली सागरासारखी, पण श्रद्धा होती वज्रासारखी. वाट हरवलेल्या क्षणातही स्वामींचं अस्तित्व होतं सोबतही. जेव्हा सगळं संपतंय असं वाटतं तेव्हा स्वामी म्हणतात, मी आहे ना. डोळ्यात पाणी, मनात प्रार्थना, ओठांवर फक्त जे स्वामी समर्थ मंत्रणा. गरिबांच्या हाताला बळ, हा स्वामींचा खरा कमाल. भक्तांचं मन ओळखणारे स्वामी समर्थ, सर्व दुःख हरवणारे. मागितले नसेल काहीही, पण स्वामींनी दिलं सर्व काही. वाटही हरवली, शब्दही संपले, पण नाव घेता स्वामींचं सर्व प्रश्न मिटले. श्री स्वामी समर्थ.